पंतप्रधान मोदी हे 22 जानेवारीला उपवास करणार आहेत। शरयू नदीमध्ये पंतप्रधान स्नान करण्याची देखील शक्यता आहे। पंतप्रधान मोदी हे राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी खास व्रत ठेवण्याची शक्यता आहे। सोमेश कोलगे आमचे दिल्लीचे प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात। सोमेश, खरं तर 22 तारीख ही संपूर्ण देशवासियांसाठी अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि त्यातच आता पंतप्रधान मोदी हे उपवास करणार असल्याचं कळतंय। काय नेमकं नियोजन असणार आहे मोदींचं? नरेंद्र मोदींनी यापूर्वी ज्यावेळी काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं उद्घाटन केलं होतं त्यावेळी सुद्धा गंगा नदीमध्ये स्नान केलं होतं आणि एक दिवसभर उपवास त्यांनी त्या दिवशी ठेवला होता। नंतर काशी विश्वेश्वराची पूजा झाल्यानंतरच त्यांनी तो उपवास सोडला। आता अयोध्येला राम मंदिरात श्रीरामललाची प्रतिष्ठापना करतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा स्वरूपाचं व्रत ठेवणार आहेत असं समजते आणि एक शास्त्रीय विधी परंपरेच्या नुसार जी आता प्राणप्रतिष्ठा होणार आहे तर ती प्राणप्रतिष्ठा करणाऱ्या ज्या काही म्हणजे एकूण पंडित मंडळींनी माहिती दिली आहे त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्रत ठेवतील, त्यानंतर शरयू नदीमध्ये स्नान करतील आणि शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर मग श्रीरामललाची प्रतिष्ठापना मंदिरामध्ये करतील अशी माहिती सध्या आपल्याला मिळते। नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर शरयू नदीमध्ये पंतप्रधान स्नान करण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी खास व्रत ठेवण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।